नमस्कार. प्रमोद. साधारणपणे 88 किंवा 89चा काळ असेल किंवा 87-88चा. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये. एके दिवशी ऑफिसमध्ये बसलो असताना अचानक मला फोन आला. अनिल अनिल शिदोरे, ऑक्सफामच्या महाराष्ट्रातला प्रमुख. त्याचं ऑफिस नागपूरला. मला म्हणला, "पम्या काय करतो?" "काय नाही," म्हणलं, "बसलो निवांत." "अनिल बोल." "अरे दुष्काळ पडलाय. आपल्याला मराठवाडा आणि विदर्भामधल्या काम करणाऱ्या काही तरुण वर्गांना, विशेषतः कॉलेजमधल्या तरुण मुलांना, जे अविवाहित आहेत आणि काहीतरी काम करू इच्छितात, असे पुण्यामध्ये एक विलास चापेकर यांची जाणीव संघटना आहे आणि त्यांचा एक 40 मुलांचा, कॉलेजमधल्या मुलांचा एक ग्रुप आहे. त्यांना आपल्याला रोजगार हमीचं ट्रेनिंग द्यायचे. त्यावेळेस नरेगा ही नव्हती, रोजगार हमी. म्हटलं देता येईल. ठीक आहे. मग भेटायचं कधी? त्याप्रमाणे आम्ही भेटलो आणि नंतर पुन्हा एक तारीख ठरली आणि 3 दिवसाचं ट्रेनिंग घ्यायचं ठरलं बीडमध्ये. बीडमध्ये एक मोंढा म्हणून एक भाग आहे त्या ठिकाणी. आणि मग कोण कार्यकर्ते आहेत, कशा आहेत, काय पाहण्यासाठी एकदा मी कळमला जाणीव संघटनेच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्या ठिकाणचे नेतृत्व करणारे विश्वनाथ तोडकर आणि त्यांची टीम भेटली. मग सर्व अनिल होता, विलास चापेकर सर आले होते. चापेकर सरांनी मला बघितलं. मी आपला खेड्यातला माणूस, कधी पायजमा तर कधी पॅन्ट, कधी टोपी तर कधी काय, कधी दाढी वाढलेली कधी काढलेली. अरे हा प्रमोद आणि कॉलेजच्या मुलांना शिकवणार, ते बी 3 दिवस आणि रोजगार हमीवर. अरे प्रमोद, मी प्राध्यापक आहे हाडाचा, पुण्यातला, संघातमध्ये मुरलेला. अरे मग मला जमत नाही 3 दिवस लागोपाठ ह्या विषयावर बोला, आणि तू काय बोलणार? म्हटलं सर 3 नाही, 4 दिवसाचं ट्रेनिंग घेणार ह्याच मुलांचं. हसला आणि त्याच्याबरोबर असणारे बाकीचे बी त्यांचे कार्यकर्ते हसले. मला खूप वाईट वाटलं. अरे एक एवढा मोठा प्राध्यापक, लेखक, कवी, सामाजिक क्षेत्रामधल्या एखाद्या व्यक्तीचा अपमान करतो हे त्याला शोभलं नाही. मी त्यांचं नाव चांगलं ऐकून होतो. ज्ञानप्रबोधीमधला प्राध्यापक, हुशार प्राध्यापक. भलं मी पुरोगामी विचारचा असेल, पण चांगला विचारचा माणूस समाजासाठी झटतो म्हणून मी त्यांचं ते काम स्वीकारलं आणि माझा अपमान केला. पण मी जिद्दीला पेटलो. 4 दिवसाचं ट्रेनिंग घेणारच आणि 2 लाख ते 2.5 लाख मजुरांना काम ह्या टीममार्फत मी मिळवून देणारच, अशा पद्धतीचा निर्धार मी अनिल शिदोरेला बोलून दाखवला. मग अनिलला खूप आनंद झाला. प्रमोद 3 दिवस आहे ना, 4 दिवस ठरलं. त्याची राहण्याची, जेवणाची आणि तुझ्या मानधनाची, प्रवास खर्चाची काय असेल ते मी करतो, पण लाग कामाला. त्यानुसार सगळी तारीख ठरली. बीडला गेलो. मग ते सगळं नियंत्रण करण्यासाठी त्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या विलास चापेकरांबरोबर काम करणाऱ्या एक मॅडम होत्या, त्यांचं नाव त्यांनी आता नंतर पुन्हा पेशांच्या मुलामध्ये काम चालू केलेले पुण्यामध्ये, ते वारल्या. आणि मग विश्वनाथ तोडकर, त्याच्याबरोबर सुभाष तगारे असे आणि त्यांची 60-70 कार्यकर्त्यांची टीम. त्या पोरांनी मला पहिल्या दिवशी दुपारपर्यंत परिचय घेताना, परिचय देताना वाकडा तिकडा प्रश्न, इकडचा प्रश्न तिकडं, तिकडचा प्रश्न इकडं, म्हणजे त्यांना वाटलं की ह्या गडबडून जातोय. पण मी काय गडबडून गेलो नाही. मी त्यांना म्हटलं शांत बसा, ऐका. 5 वाजेपर्यंत ऐका, 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला पटलं तर ठीक आहे, नाहीतर म्हटलं बंद करून जातो. त्यांना ते बंदच करायचं होतं. कारण काय की विलास चापेकरांचा प्रमोद झिंजाड्यांनी केलेला अपमान त्यांना सहन झालेला नव्हता. आणि नंतर पुन्हा मग दुपारच्या सत्रामध्ये जेवण झाल्यावर टप्प्याटप्प्याने मी समजून द्यायला सुरुवात केली. 6 वाजलं तरी पोर काय उठणार आहेत. म्हटलं पोरांनो आता कंटाळा आला, उद्या चला या बसा, आता उद्या कसं नाही नाही करायचं म्हणले. लगेच त्यातले 2-4 उभे राहिले. म्हणले आमचं चुकलं, आम्हाला माहिती नव्हतं, तुम्हाला एवढं नॉलेज आहे, आम्हाला माफ करा. आणि नंतर 3 दिवसाचं ट्रेनिंग झालं.
इतकं ट्रेनिंग झाल्यानंतर पुन्हा प्रस्ताव तयार करण्यासाठी अनिल शिदोरे त्या टीमबरोबर बसला आणि प्रत्येकाला एक सायकल, प्रत्येकाच्या कार्यक्षेत्राप्रमाणे त्यांना कुणाला 10 गावं, कुणाला 15 गावं आणि कोण मराठवाड्यामध्ये काम करायला गेले, कोण विदर्भामध्ये काम करायला गेले. त्यांनी जी गावं निवडली त्याच गावामध्ये जाऊन त्यांनी त्यांच्या संस्था स्थापन केल्या आणि त्या 70-80 मुलांनी जवळजवळ 1000 गावामध्ये, दुष्काळी गावामध्ये प्रत्येक गावातून 200-250 मजुरांना नमुना नंबर 4 भरले आणि ते संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर पाठवले आणि अशा पद्धतीचं त्या दुष्काळामध्ये 2 ते 2.5 लाख मजुरांना काम मिळालं आणि दुष्काळामध्ये त्या मजुरांच्या कुटुंबामध्ये ताटामध्ये भाजी भाकरी ह्या संघटनेच्या माध्यमातून आणि अनिल शिदोरेच्या सहकार्यातून हे लोक दुष्काळामध्ये जगले आणि ह्याचा मला खूप आनंद आहे. ही बातमी लंडनच्या म्हणजेच UKच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठापर्यंत गेली, त्यांच्या मुख्य कार्यालयामध्ये गेली. खूप मोठी त्याला प्रसिद्धी मिळाली आणि मला वाटतं की ते ट्रेनिंग एक प्रकारचं मला खूप मोठी प्रसिद्धी देऊन गेली. धन्यवाद.